नमस्कार मंडळी. तर इथे बघा सकाळच्या आता 8 वाजलेले आहेत आणि खूप छान आपल्या गुलाबाच्या रोपाला ना गुलाबाचं फूल आलेलं आहे. तर एकदम ह्याला पाहून ना खूप छान आणि प्रसन्न वाटलं गुलाबाच्या फुलाला पाहिल्यानंतर. आणि नंतर इथे बघा भरपूर सारे आवळे आलेले आहेत. तर हे ना माझ्या माहेर आहे आवळ्याचं झाड आणि देशी आणि छोटे असे आवळे आहेत. खायला एकदम टेस्टी हे आणि खूप पौष्टिक आणि औषधी गुणांनी हे भरलेलं आहे. तर हे तुम्हाला तर माहितीच आहे. तर आपण ना दिवसातून एक तरी असा आवळा खाल्ला पाहिजे आणि आवळा खाल्ल्यानं आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आवळ्यामध्ये ना भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं आणि त्यामुळे ना सर्दी खोकला कमी होते आणि इम्युनिटी वाढते. आणि आपल्या केसासाठी तर ना आवळ्याचे खूप सारे फायदे आहेत, हे तरी तुम्हाला ऑलरेडी माहीत असेलच. तर ना त्वचा चमकदार होतं आणि निरोगी राहते आणि पिंपल्स आणि डाग वगैरे कमी होण्यास मदत होतं. तर ना हे आवळे खायला एकदम टेस्टी आहे. तर आवळ्यापासून आपण खूप सारे रेसिपी बनवू शकतो. आवळ्याचा रस, आवळा पावडर, आवळा कँडी, आवळ्याचं लोणचं, आवळा सुपारी आणि आवळ्याचा मुरंबा वगैरे आपण बनवत असतो. खूप म्हणजे खूप या आवळ्याचे ना फायदे आहेत. खायला एकदम छान आणि आंबट असे ना हे आवळे आहेत बरं का, तुरट आंबट वगैरे. तर या सर्वजण ना तुम्ही पण छान असे ना ताजे फ्रेश झाडातले असे ना आवळे खायला. तर आवळा खाल्ल्यामुळे ना आपली डोळ्याची ना आरोग्य चांगलं राहतं आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं आणि त्यामुळे आपलं ना हृदय निरोगी राहतं. तर ना ब्लड शुगर पण ना नियंत्रित ठेवतं आवळा खाल्ल्याने. मग इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल भरपूर सारे ना आवळे आलेले आहेत. तर आवळ्याचं झाड कसं आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कोणाकोणाला असा फक्त आवळा खायला आवडतो तेही सांगा. या सर्वजण तुम्ही पण ना छान छान ताजे फ्रेश असे ना आवळा खायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बाय.